माणगाव पंचायत समितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली असून सत्ता समीकरण स्पष्ट झाले आहे। या युतीनुसार पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे विलास शिंदे यांना संधी देण्यात येणार असून उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा मालोरे यांची निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना या निर्णयामुळे नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत अधिक जागा मिळूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याबाबत राजकीय वर्तुळात सुरू होती। तसेच रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेला बाहेर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सत्ता स्थापन करणार अशीही चर्चा रंगली होती। मात्र माणगाव पंचायत समितीत झालेल्या या सत्ता स्थापनेनंतर वेगळेच संकेत मिळाले आहेत। त्यामुळे आता रायगड जिल्हा परिषदेतही महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात अशी चर्चा जिल्ह्यातील राजकारणात सुरू झाली आहे।